नमस्कार मित्रांनो. मी अनुप राठी पार्श्वमी डिजिटलमधून. आपल्यासोबत आहे सध्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे. यांनी काही दिवसांपूर्वी मागणी केली होती की अतुल सावे जे माजी पालकमंत्री होते जालनाचे, ते ते सोडून कोणतेही दुसरे पालकमंत्री देण्यात यावे. तर आज थोड्याच वेळापूर्वी पालकमंत्र्यांची यादी जाहीर झालेली आहे. जालन्यासाठी पंकजाताई मुंडे या पालकमंत्री राहतील, तर बीडमध्ये अजित पवार हे पालकमंत्री राहतील. तर त्याच्यासाठी आपण आलो आहोत त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी. दादा, तुम्ही काही दिवसांपूर्वी मागणी केली होती की शिवसेनेतर्फे की अतुल सावेजींना सोडून कोणीही पालकमंत्री दिलं तर ही अशी मागणी होती. तर त्याबद्दल काय सांगाल? आता पंकजाताई जालन्याच्या पालकमंत्री आहेत. आत्ताच मी बातमी बघितली की जालना जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी सन्माननीय मंत्री पंकजाताई मुंडे यांची वर्णी लागली आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आज पालकमंत्री म्हणून जालन्यासाठी पंकजाताईची निवड केली. तर मी जालना जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हा प्रमुख म्हणून सन्माननीय पंकजाताईचं जालना जिल्ह्यामध्ये मनपूर्वक असं हार्दिक स्वागत करतो. आणि नक्कीच विकासाची जाण असलेल्या नेत्या पंकजाताई आहे आणि मागील मंत्रिपदाच्या काळामध्ये सन्माननीय पंकजाताईंनी खूप चांगले निर्णय घेतलेले आहे आणि ग्रामीण भागाची नाळ जुळलेली असल्यामुळं पंकजाताई जालना जिल्ह्यामध्ये चांगलं काम करतील, सर्वांना न्याय देतील अशी आशा आहे. जी तुमची मेन मुख्य मागणी होती, ती काय कारणं होते त्या मागणीचे की सावे साहेब नको होते तुम्हाला, दुसरं कोणतंही मंत्री इथं आलं तर चालणार होतं? अशी काय काय कारणं काय होती? मागचा कार्यकाळ बघता सर्व महायुतीच्या घटक पक्षांना घेऊन चालणं असेल, त्यांना सन्मान निधी वाटप असेल किंवा जिल्ह्यामध्ये काही परिस्थिती निर्माण झाली, गारपीट असेल, कुठलं आंदोलन असेल, यामध्ये सन्माननीय पूर्वीचे जे पालकमंत्री आहेत साहेबसाहेबांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला नाही, मित्रपक्षांना घेऊन चालले नाही. म्हणून आमची नाराजी होती, आमची खंत होती. आम्ही ही खंत आमच्या वरिष्ठांना कळवली आणि आम्ही त्यावेळेस म्हणलं की आदरणीय साहेब सोडून जालना जिल्ह्याला कोणीही पालकमंत्री दिलं तरी चालेल आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचे व दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांचे मी मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी पंकजाताईसारख्या या कणखर नेतृत्वाला व विकासाची जाण असलेल्या नेतृत्वाला जालना जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी संधी दिली आणि त्यांच्या हातून नक्कीच या जालना जिल्ह्याच्या विकासाची वाटचाल पुढे वेगानं जाणार आहे. त्यांना खंबीर साथ आमचे सन्माननीय नेते अर्जुनराव खोतकर साहेब असतील, सन्माननीय एकनाथदादा उडाण असतील, आमचे 2 आमदार शिवसेनेचे आणि 3 आमदार भारतीय जनता पार्टी, सन्माननीय दानवे साहेब, सन्माननीय लोणीकर साहेब आणि सन्माननीय कुचे साहेब. म्हणजे महायुतीचे 5ही आमदार हे महायुतीचे असल्यामुळं 95 नंतर परिस्थिती आलेली आहे की 5ही युतीच्या पूर्ण युती, घट्ट युतीमध्ये पूर्ण युतीच्या पाठीमागे बहुमत असल्यामुळं 5ही आमदार महायुतीचे आहे आणि नक्कीच महायुतीच्या माध्यमातून या जिल्ह्याचा मोठा विकास होईल. जसं आपला आरोप होता की त्यांनी जे मागचे पालकमंत्री होते त्यांनी न्याय नाही घेतला, तर ताईंची वर्णी आता इथं लागली, पालकमंत्री त्या झाल्या. तर कुठं ना कुठं आपण समाधानी आहात का? आणि त्याच्यात काही बदल घडेल का? जे आपल्या मागण्या होत्या, जे आरोप त्यांच्यावर कोणी केले होते, आता ताईच्या माध्यमातून हे बदल होईल का? नक्कीच ताईंच्या माध्यमातून बदल होईल. ताई ह्या जनसामान्यातल्या नेत्या आहे आणि त्यांनी जिथे-जिथे पालकमंत्री होते, पूर्वी लातूरला पालकमंत्री होत्या, त्यानंतर बीडला पालकमंत्री होत्या. तिथं त्यांनी त्यांच्या सर्व मित्रपक्षाला सोबत घेऊन न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि इथंही मी ताईंकडून अपेक्षा करतो, की शिवसेना, भारतीय जनता पार्टी व अजितदादा, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाला ते घेऊन चालतील आणि आम्हाला समान न्याय देण्याचा ताई प्रयत्न करतील. आम्हाला आशा आहे आणि आम्हाला खात्री आहे. शेवटचा प्रश्न असा की येणाऱ्या काळात महापालिका निवडणूक आहे, त्याबद्दल कशी मोर्चेबांधणी सुरू आहे? काय-काय तयाऱ्या करण्यात येत आहे शिवसेनेच्या वतीनं? त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगा. आमचे पक्षाचे मुख्य नेते सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व आमचे नेते सन्माननीय अर्जुनराव खोतकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली जालना जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका ठेपलेल्या आहे. नगरपालिकेच्या निवडणुका आहे, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहे, जालना कृषी उत्पन्न बाजार समिती व बदनापूर बाजार समितीची निवडणूक आहे. यामध्ये महायुती म्हणून आमची सध्या तयारी चालली आहे आणि आमच्या बैठकाही सुरू आहे आणि या बैठकाच्या माध्यमातून सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे आणि आता आम्ही इच्छुकांच्या मुलाखती लवकरच सुरू करू. प्रत्येक प्रभागामध्ये किती इच्छुक आहे, आजच आम्हाला सन्माननीय खोतकर साहेबांनी आजच दिली की आपल्या प्रत्येक प्रभागामध्ये इच्छुक किती आहेत, तर यांची बैठक घ्यायची. स्थानिक स्वराज्यामध्ये प्रत्येक गट आणि गणामध्ये इच्छुक किती आहे त्यांची बैठक घ्यायची आणि शिवसेना म्हणून आम्ही संपूर्ण ताकदीने या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत.
जसं जनतेची एक मागणी असते की फक्त इच्छुक उमेदवारांना कन्सिडर न करता जे खरंच काम करताय अशा लोकांना देखील नेते मंडळीकडून कन्सिडर करण्यात यावं, त्यांची नोंद घेण्यात यावी. तर असं आपल्याकडून यावेळेस काही बघण्यात येणारे नवीन चेहरे त्यांना तुम्ही म्हणजे काही डोक्यात आहे असे चेहरे ज्यांना तुम्ही नवीन म्हणून एक इंट्रोड्यूस करणार आहात? खरं तर हिंदुराय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली ही शिवसेना आणि सन्माननीय मुख्य नेते एकनाथराव शिंदेसाहेब हे आज शिवसेनेचे नेतृत्व करत आहेत. आणि शिवसेनेमध्ये काम करणाऱ्याला संधी दिली जाते. तो लहान किंवा मोठा हे बघितलं जात नाही. यापूर्वीचे उदाहरण आहे. आणि 18 पगार जातीला घेऊन चालणारा कोणता पक्ष असेल तर तो शिवसेना आहे. आणि आमचे जालन्याचे नेते सन्माननीय अरविंदराव खोतकर साहेब हे सर्वांना घेऊन चालतात. ज्या कार्यकर्त्यांमध्ये निवडणूक लढण्याची धमक आहे, त्याचं कार्य चांगलं आहे, प्रभागामध्ये काम चांगलं आहे, जनसेवेमध्ये तो असतो, लोकांच्या अडीअडचणीमध्ये तो असतो, अशा उमेदवारांना उमेदवारी दिली जाणार आहे. आणि साहजिकच आता सत्ताही महायुतीची असल्यामुळं शिवसेनेचे आमदार म्हणून अर्जुनराव खोतकर साहेब निवडून आले आणि इतर पक्षातीलही भावी नगरसेवक, माजी नगरसेवक, रनिंग नगरसेवक आता शिवसेनेकडे येऊ इच्छित आहे. आता सन्माननीय अर्जुनराव खोतकर साहेब कोणाकोणाला प्रवेश देतात आणि पुढं आपल्याला येणाऱ्या काळामध्ये समजेल. आणि त्यांना घेऊनही पक्ष वाढवायचा असला तर पक्ष संघटना वाढवायची असेल तर सर्वांना घेऊन चालावं लागतं. त्या विषयानं नवे जुने, जुन्यांना पहिला मान देऊन आणि नव्यांचा सन्मान करून येणाऱ्या काळामध्ये आम्ही या स्थानिक स्वराज्य निवडणुका जिंकणार आहे. खूप खूप धन्यवाद दादा. जसं आपल्यासोबत होते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे जे मागच्या पालकमंत्र्याकडून घडलं ते आता पंकजाताई या पालकमंत्रीपदी आता जालन्याच्या विराजमान झालेल्या आहेत. त्यांना नियुक्ती दिलेली आहे जालन्याचे पालकमंत्रीपद म्हणून. तर ह्या ज्या न्याय भेटत नव्हतं, मित्रपक्षाला सापत्न वागणूक मिळत होती, ते कुठं कुठं आता बदल होईल त्यांची ताईकडून खूप अपेक्षा आहे. आणि दुसरं त्यांनी महत्त्वाचं जे सांगितलं की येणाऱ्या काळात जे महापालिका निवडणुका आहे, खोतकर साहेबांच्या आदेशाप्रमाणे त्यांनी इच्छुकांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केलेली आहे. आणि बरेच आजी माजी नगरसेवक हे देखील त्यांच्या संपर्कात असून येणाऱ्या काळात काय काय होईल ते आपण बघत राहावे. तर मी अनुप राठी, पाहत राहा पार्श्वमी डिजिटल.